हॅलो स्टुडंट्स, तर आपण आज लॉज ऑफ मोशन या चॅप्टर नंबर 4चा आपण एक वन शॉट व्हिडिओ बघणार आहोत. तर आता हा चॅप्टर नंबर 4 आहे लॉज ऑफ मोशन, जो 11th स्टँडर्डमध्ये आहेत आणि तुम्हाला आपल्याला या सगळ्या ज्या चॅप्टर आहे हा चॅप्टर CETसाठी आहे. सो त्यामुळे आपण CETच्या दृष्टीने पण ह्याचं प्रिपरेशन तर करणारच आहोत, पण काही एक्झाम्स येतात, काही कॉलेजच्या एक्झाम्स असतात, त्यासाठी वन शॉटमध्ये आपण थोडंसं ट्राय करू की आपण ह्या सगळे पॉईंट्स यामध्ये कव्हर करण्याचा. ठीक आहे, तर यामध्ये कव्हर करणारे जे पॉईंट्स आहेत त्या मला इथे दिसत आहेत. पहिली म्हणजे ॲरिस्टॉटल फॉलसी, जो एकदम बेसिक छोटासा पार्ट आहे. न्यूटनचे लॉज, लिनियर मोमेंटमबद्दल डिस्कशन करू, त्याचं कन्झर्वेशन कसं होतं त्याबद्दल बघू, कोलिजनबद्दल बघू, वर्क एनर्जी थिअरम काय आहे ते बघू, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स आहे तो बघू. ॲक्च्युली हा पार्ट आपण वर घेणार आहोत किंवा आधी घेणार आहोत. टॉर्क, इम्पल्स, कपल म्हणजे काय आहे ते बघू. त्यानंतर आपण सेंटर ऑफ मासकडे जाऊ. तर हा सगळा पॉईंट आपण नियरली 22 to 25 लेक्चर्समध्ये आपण क्लासमध्ये कव्हर केला आहे. बट त्यातला एक थोडासा आपण फास्टमध्ये आपण रिवाईज करू की काय काय या चॅप्टरमध्ये आपण ते बघितलं. ठीक आहे, सो आपण ॲरिस्टॉटल पॉलिसीबद्दल बघू. मी आता काही हेडिंग लिहित नाही, फक्त जस्ट डिस्कशन करतो. ॲरिस्टॉटल पॉलिसी ही आपण सगळ्यात स्टार्टला बघलेलं, बट इनिशियली त्याचा इंट्रोडक्टरी पार्ट होता ते कायनॅमॅटिक्स, तर तुम्ही ते वाचलंच असेल. ॲरिस्टॉटल पॉलिसी जो आहे हा जो पार्ट आहे त्यामध्ये असं सांगितलं की ॲरिस्टॉटलचं एक स्टेटमेंट होतं की एखादी बॉडी जर असेल तर त्याला कंटिन्युअस एक्सटर्नल फोर्स द्यावा लागतो. बट ॲक्च्युअलमध्ये जर बघितलं तर हा कंटिन्युअस जी काही आपल्याला बॉडी मूव्ह करायची आहे, सपोज ही एक बॉडी आहे आणि ही जर बॉडी आपल्याला कंटिन्युअस मूव्ह करायची आहे तर कंटिन्युअस फोर्स द्यावा लागेल, म्हणजे कंटिन्युअस मला फोर्स अप्लाय करावा लागेल असं ॲरिस्टॉटलचं म्हणणं होतं. बट त्यानंतर काही इम्पॉर्टंट लॉज आले न्यूटनचे आणि ते थोडंसं स्टेटमेंट फॉल्स झालं की काही रेझिस्टिंग सरफेस असेल किंवा काही फ्रिक्शन असेल, एअर रेझिस्टन्स असेल, तर त्यामुळे ते जर आपण निग्लेक्ट केले तर आपण त्या बॉडीला एकदा का पुश केलं तर तो कंटिन्युअस राहू शकतो. सो ॲरिस्टॉटलचं स्टेटमेंट जे काही होतं ते थोडंसं फॉल्स झालं, म्हणून त्याला ॲरिस्टॉटल पॉलिसी असं म्हटलं गेलं की कंटिन्युअस फोर्स आपल्याला द्यावा लागत नाही. हे ॲक्च्युअलमध्ये नंतर प्रूव्ह झालं. आता यानंतर आपण सगळ्यात इम्पॉर्टंट या चॅप्टरचा कंटेंट तो म्हणजे न्यूटनचेच लॉज. ठीक आहे, सो मी जस्ट हेडिंग लिहून देतो, न्यूटन्स लॉज. आता जनरली न्यूटनचं जे कॉन्ट्रीब्युशन होतं ते बऱ्याच सेक्टरमध्ये होतं, बट आपल्याला ह्या न्यूटनचं कॉन्ट्रीब्युशन मोशन रिलेटेड काय आहे तर या चॅप्टरमध्ये आपल्याला थोडंसं हे कव्हर करायचं आहे. तर न्यूटनचे सगळ्यांनाच माहीत आहे बेसिकली 3 लॉ होते, फर्स्ट, सेकंड आणि थर्ड लॉ. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ बेसिकली म्हणताना आपण न्यूटन्स लॉज ऑफ मोशन म्हणू, कारण त्याचं हे कॉन्ट्रीब्युशन मोशन रिलेटेड लॉजमध्ये होतं. आता हा चॅप्टरचा जो कंटेंट आहे तो फार मोठा इम्पॉर्टंट आहे. जर एखाद्या क्वेश्चनला स्टुडंटला विचारला आपण की कोणता न्यूटनचा लॉ येतो तर बरेच जण म्हणतात की थर्ड लॉ येतो, बट फर्स्ट लॉ, सेकंड लॉ हे काही येत नाही आहेत काही मुलांना. सो थोडंसं आपण त्याच्यावर पण जास्त डिस्कशन करू. तर न्यूटनचा फर्स्ट लॉ जो आहे, जो आपण म्हणतो न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन टू बी स्पेसिफिक, न्यूटनने काय सांगितलं की एव्हरी बॉडी विल बी इन स्टेट ऑफ रेस्ट or in uniform motion unless and until external unbalanced force applied on it. म्हणजे काय, एखादी बॉडी या रेस्ट पोझिशनला राहील किंवा ती कंटिन्युअस युनिफॉर्म मोशनमध्ये असेल तोपर्यंत राहील. कधीपर्यंत, जोपर्यंत आपण त्याच्यावर कोणता एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स, तुम्हाला मी म्हटलं अनबॅलन्सच्या वर्डचं पण मिनिंग जास्त आहे, एक्सटर्नल फोर्स आपण ह्याच्यावर अप्लाय करत नाही तोपर्यंत ही बॉडी रेस्टवरच आहे. तर आपल्याला ह्याच्यातून काय समजलं, एक क्वालिटेटिव्ह अप्रोच समजला, म्हणजे की आपल्याला कुठली व्हॅल्यू नाही भेटली, बट आपल्याला एक गोष्ट क्लिअर झाली की एखादी बॉडी कंटिन्युअस एका रेस्टमध्ये असेल किंवा मग ती मोशनमध्ये असेल. कधीपर्यंत, जोपर्यंत त्याच्यावर कोणता एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणार नाही तोपर्यंत. किंवा तुम्ही बघा की गाडी एखादी युनिफॉर्म मोशनमध्ये चालली आहे, तुम्ही ब्रेक अप्लाय करता म्हणजे काय करता रे, तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय करता. सो तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केल्यानंतरच त्या बॉडीची मोशनमध्ये चेंज होतं. सो त्या रिलेटेड हा फर्स्ट लॉ होता. तुम्ही जास्त डिटेलमध्ये बघाल, मी सगळा काही कंटेंट इथे सांगणार नाही आहे, काही गोष्टी थेरॉटिकल आहेत त्या आपण जस्ट डिस्कशन करू. दुसरा जो लॉ आहे तो म्हणजे न्यूटनचा सेकंड लॉ. आता न्यूटनचा सेकंड लॉ थोडंसं आपल्याला इम्पॉर्टंट माहीत हवं त्याचं. न्यूटनच्या सेकंड लॉमुळे आपल्याला आपण एक गोष्ट बघितली ती म्हणजे F = ma. बरोबर, आपण न्यूटनचा सेकंड लॉ बघतोय, F = ma. आता F = ma विचारलं तर बऱ्याच लोकांना माहीत असतं की हां F = ma हे आपल्याला माहीत आहे, बट न्यूटनचा सेकंड लॉचं स्टेटमेंट विचारलं तर ते येत नाही. सो थोडंसं आपण त्याबद्दल बघू की न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगतो की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड ऑन अ बॉडी अँड टेक्स प्लेस इन द डिरेक्शन ऑफ फोर्स. बघा,
काय सांगितलं की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. आता आपल्याला ह्या गोष्टी माहीत हव्या. मी लिनियर मोमेंटम स्पेसिफिकली म्हटलोय कारण लिनियर मोमेंटम हे आपल्याला क्लास 11th आहे. ॲक्च्युली अँग्युलर मोमेंटम म्हणून पण कन्सेप्ट आहे, ती क्लास 12th पहिल्या चॅप्टरमध्ये येईल. सो लिनियर मोमेंटम काय सांगतो की रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम. आता मला सांगा, लिनियर मोमेंटमची सगळ्यांना डेफिनेशनच माहीत असेल, इट इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. आता रेट ऑफ चेंज, मग आपण काय करूया, चेंज ऑफ मोमेंटम म्हणजे काय ते बघूया, किंवा चेंज इन मोमेंटम. आता मी डायरेक्ट मोमेंटम येतो. चेंज इन मोमेंटम म्हणजे काय रे, mv मायनस mu. कारण हा फायनल मोमेंटम झाला, हा इनिशियल मोमेंटम झाला. मास कधी चेंज होत नाही, v मायनस u हा झाला चेंज. फक्त मी अजून रेट नाही म्हटलंय. रेट म्हणजे काय, विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण कन्सिडर करतो, त्याला आपण रेट म्हणणार आहोत. आता हा चेंज इन मोमेंटम हा कशाला प्रोपोर्शनल आहे म्हणतात, रेट म्हणतात. आपण असं लिहूया, मी आता स्केलर फॉर्ममध्येच लिहितो, तुम्हाला बुकमध्ये पण वेक्टर फॉर्ममध्ये दिसेल, किंवा तुम्ही वेक्टर फॉर्ममध्ये पण लिहू शकता. सो आपण इथे बघूया, रेट ऑफ चेंज म्हणजे आपण चेंज इन मोमेंटम अपॉन टी पकडूया. कधी छोटा चेंज असेल तर dt पकडतात. सो फोर्स इज प्रपोर्शनल टू mv मायनस u अपॉन टी. बरोबर का रे, mv मायनस यू अपॉन टी. आता v मायनस यू अपॉन टी आपल्याला माहीतच आहे, क्लास 9th पासून आपण बघतोय. चेंज इन वेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम काय असतं, आपण म्हणू शकतो की ती ॲक्सेलरेशन असतं. सो f इज प्रपोर्शनल टू ma. आता मी एक कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला. मी परत सांगतो, मी स्केलर फॉर्ममध्ये घेतलाय सगळा पार्ट. इज इक्वल्स टू k इंटू ma. जर k 1 पकडला तर f इज इक्वल्स टू आपण काय भेटतो, आपल्याला ma भेटतो. हा आपल्याला न्यूटनचा सेकंड लॉ सांगून गेला. न्यूटनचा सेकंड लॉ काय सांगितलं की द रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द फोर्स अप्लाइड ऑन द बॉडी टेक्स प्लेस इन द डिरेक्शन ऑफ फोर्स. म्हणजे जो मोमेंटम आहे त्याची पण डिरेक्शन ऑफ फोर्समध्ये आहे. हा झाला न्यूटनचा सेकंड लॉ. म्हणजे आपण काय बघितलं, न्यूटनचा फर्स्ट लॉ झाला, न्यूटनचा सेकंड लॉ झाला. आता न्यूटनच्या थर्ड लॉकडे येऊया. आता न्यूटनचा थर्ड लॉ पण फार इझी आहे. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो की एव्हरी ॲक्शन देअर विल बी इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. सो न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो, फॉर एव्हरी ॲक्शन देअर विल बी इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. जर आपल्याला न्यूमेरिकल किंवा आपण थोडंसं स्टेटमेंटमध्ये बघायला गेलो तर एखादी बॉडी फर्स्ट बॉडी सेकंडवर करते, तेवढाच फक्त उलट्या डिरेक्शनने सेकंड ऑब्जेक्ट फर्स्टवर करेल. सो हा फोर्स वेक्टर आहे म्हणून फक्त वेक्टरचं सिम्बॉल दिलं आहे. आता ह्याचा एक्झाम्पल काय, सिम्पल. आपण जे काही वेट आहे, सपोज मी आता उभा आहे, जे काही मी वेट डाऊनवर्ड करतोय, बरोबर. वेट म्हणजे काय, आपला म्हणतं mg, बरोबर का. सो एखाद्या बॉडीचा मास m आहे, मग त्याचं वेट असेल mg, आणि तेवढीच रिॲक्शन ही बॉडी वरती देईल. आता ही परपेंडिक्युलर आहे म्हणून आपण याला म्हणणार नॉर्मल रिॲक्शन. सो फॉर एव्हरी ॲक्शन जर आपण ह्या वॉलला मारलं तर तेवढंच वॉल आपल्याला पण त्रास होतो. सो त्याचं रिॲक्शन असते ती. सो देर इज द फॉर एव्हरी ॲक्शन देअर विल बी इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन. हा कोणाचा होता, न्यूटनचा थर्ड लॉ होता. आता आपण सेकंड लॉ इकडे प्रूव्ह केलेला आहे. सेकंड लॉचं प्रूफ बऱ्याच वेळा विचारतात, सो तुम्हाला ते गोष्ट आली पाहिजे. हा थर्ड लॉ पण आपण प्रूफ केला. सो न्यूटनचा तिन्ही पण लॉ आपण जस्ट वन शॉटमध्ये तुम्हाला डिस्कशनमध्ये समजले. ओके. सो आता आपण नेक्स्ट जाऊया, दॅट इज आपण नेक्स्टमध्ये जाऊया, तो म्हणजे आपण कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम किंवा लिनियर मोमेंटम या पार्टकडे. बट त्या पार्टकडे जाण्याच्या आधी काही क्वेश्चन्स आपण डिस्कस केलेले रे, तर त्या क्वेश्चन्सबद्दल बघूया आपण थोडंसं. मी जस्ट सांगतो फक्त कशी रिॲक्शन असते आणि काय असतं. तर सपोज करा एक बॉडी आहे 2 kgची आणि एक बॉडी आहे 3 kgची. तुम्हाला याचा काहीतरी एक फोर्स दिला आहे, सपोज 20 न्यूटन दिला आहे, आणि तुम्हाला विचारलं आहे की या बॉडीमध्ये तुम्हाला एक गोष्ट दिसते इकडे की जी काही व्हर्टिकली ज्याचा वेट आहे तो तर बॅलन्स होतोय, त्याचे फ्लोअर बॅलन्स करतोय, मेक शुअर दॅट हा एका फ्लोअरवर आहे. आता ह्याच्यात काय, मी जस्ट एकच एक्झाम्पल बेसिक फक्त सांगेन आणि मग आपण पुढे जाऊ. आता बघा, या बॉडीची आपण फ्री बॉडी डायग्राम एक कन्सेप्ट बघितली. आता फ्री बॉडी डायग्राम म्हणजे काय रे, कारण एखाद्या बॉडीला आपण फ्री करतो, त्याच्यावर जेवढे काही फोर्स आहेत ते आपण त्याच्या बॉडीवर आपण दाखवतो. सो आपण ह्याला फ्री केलं, सपोज 2 kg बॉडीला आपण फ्री केलं. आता हा 2 kg बॉडीला फ्री केलं तर ह्याची एक रिॲक्शन अशी येईल, आणि त्याच वेळेने सपोज आपण 3 kg बॉडीला आपण फ्री केलं तर त्याची रिॲक्शन अशी येईल, पण एक्स्ट्रा काय असेल, या 2 kg बॉडीला 20 न्यूटन हा फोर्स असेल. सो ही पूर्ण जी सिस्टीम आहे ती या डिरेक्शनने ॲक्सेलरेट होईल.
आता तुम्हाला दिसतं इकडे की आपल्याला या वेने आपल्याला जर केलं तर आपल्याला एक गोष्ट माहीत आहे, न्यूटनच्या सेकंड लॉनुसार एफ नेट हा काय असतो रे, मास इंटू ॲक्सेलरेशन असतं. आता या बॉडीचा एफ नेट किती आहे, याच बॉडीने फोर्स अप्लाय केला आहे. सो 20 इज इक्वल्स टू टोटल मास किती आहे रे, 5 इंटू ॲक्सेलरेशन. सो ॲक्सेलरेशन या पूर्ण सिस्टीमचं काय आलं, 20 डिवाइड बाय 5 विच इज इक्वल्स टू 4 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ह्या गोष्टी आपण बघितलेल्या ऑलरेडी. आता बघा ही रिॲक्शन आहे. आता या रिॲक्शनसाठी आपण एक बॉडी कुठली तरी कन्सिडर करूया. तुम्ही दोन्ही वेने मी सांगतो हा एक्झाम्पल. सो आता जर ही बॉडी कन्सिडर केली तर नेट फोर्स इज इक्वल्स टू एम ए. हा जर आपण बघितला तर एफ नेट किती आहे इकडे, असा फोर्स अप्लाय करतोय. रिॲक्शन जी काही आहे ती रिॲक्शन इथे जर बघितली आपण तर रिॲक्शन जी आहे ती या डिरेक्शनने येईल. आता मला सांगा इथे जर नेट फोर्स बघितला तर किती आहे, 20, बरोबर का. आता जर तुम्ही बघितला तर या बॉडीची जी रिॲक्शन आहे ती आपल्याला या वेने जाणवते की इथे आहे. सो इथे जरा रिॲक्शन जर तुम्हाला बघितलं पाहिजे, ही जी रिॲक्शन आहे ही कशी येईल, याची डिरेक्शन ही अशी येईल आणि ही रिॲक्शन अशी येईल. ऑब्वियस गोष्ट आहे, हा बॉडी इकडे फोर्स करतं ते ही बॉडी इकडे डिरेक्शन देणार आणि ही रिॲक्शन या साईडला. सो काय येणार, 20 मायनस ही रिॲक्शन आपण आर मानू. आर इज इक्वल्स टू मास किती आहे त्या बॉडीचं, 2 इंटू ॲक्सेलरेशन आपण सगळ्या सिस्टीमचं एकच काढलं आहे 4. सो 20 मायनस आर इज इक्वल्स टू 8. सो 20 मायनस इथे हा 8 इकडे आला इज इक्वल्स टू आर. तुम्हाला काय भेटेल रे, 20 मायनस 8 इज 12 न्यूटन ही रिॲक्शन भेटेल. आता ह्याच बॉडी आपण दुसऱ्या ह्याने जाऊया. आता ह्या बॉडीची जर रिॲक्शन जर तुम्ही बघितली तर तुम्हाला दिसतं ही बॉडी इथे आहे. सो ही बॉडी याच्यावर अशी रिॲक्शन करेल, ही बॉडी त्याच्यावर तशी रिॲक्शन करेल. सो म्हणून आपण या बॉडीची इथे रिॲक्शन दाखवलेली. तर आता तुम्ही इकडे बघितलात तर इथे काय होईल, एफ नेट इज इक्वल्स टू एम इंटू ए. सो काय होईल रे, एफ नेट किती आहे इकडे, आरच आहे, अजून कोणच नाही आहे. मास किती आहे बॉडीचं, 3 आहे. ॲक्सेलरेशन 4 आहे. सो 4 3 12 न्यूटन. हे आणि हे व्हॅल्यू पण काय होते, मॅच होते. म्हणजे आपण जी काढली आहे रिॲक्शन ही इक्वल दाखवली आहे, ती बरोबर आहे. सो ॲज सिम्पल ॲज दॅट. सो असे क्वेश्चन्स आपण पुलीचे पण बघितलेले, बाकी गोष्टीने ह्या क्वेश्चनचे आपण डिस्कशन केलेलं. आता हा पार्ट झाल्यानंतर काही आपण असे पण क्वेश्चन्स बघितलेले बघा. आता ही बॉडी तर हॉरिझॉन्टल होती, अशा बॉडीज बघितलेल्या आणि इथे असं काहीतरी 20 न्यूटन फोर्स, मग ह्या बॉडीचं 2 kg या किंवा 3 kg, या बॉडीचं 2 kg, असे पण एक क्वेश्चन्स बघितले. एकदा तुम्ही बघून घ्याल, ह्याच्यावर ग्रॅव्हिटीचा इफेक्ट होतो. सो ह्या गोष्टींना मेक शुअर राहा की ह्या गोष्टी आपल्याला सिम्पल तरी आल्या पाहिजेत. हे झाले ह्या न्यूटनच्या लॉज. अजून बरेचसे क्वेश्चन केले ते तुम्ही थोडंसं बुकमध्ये बघितलात तर तुम्हाला लक्षात येऊन जाईल. ओके. सो ह्यानंतर आपण जे काही बघणार आहोत ते म्हणजे मोमेंटम रिलेटेड. आता यामध्ये इम्पॉर्टंट पार्ट आहे तो म्हणजे या चॅप्टरचा कोअर पार्ट आपण म्हणू शकतो, दॅट इज कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. सो मी फक्त हेडिंग लिहून देतो, कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता मोमेंटम म्हणजे तर आपण बघितलं की जर जो काही आहे इट इज द प्रोडक्ट ऑफ मास इंटू वेलॉसिटी. हा मोमेंटमचा आपण म्हणू शकतो की आपण ऑलरेडी बघितलं. आता कन्झर्वेशन म्हणजे काय, सपोज एक सिस्टीम कन्सिडर केली तुम्ही आणि त्या सिस्टीममध्ये सपोज करा त्या सिस्टीममध्ये जर कोणी तुम्ही एक्सटर्नल फोर्स अप्लाय केला नाही, म्हणजे काय, सपोज एक मास M1 कन्सिडर केलं, दुसरं मास M2 कन्सिडर करा आणि हे दोन बॉडी एकमेकाला कोलाइड होत आहेत असे अज्युम करा. त्याची U1 वेलॉसिटी आहे, U2 वेलॉसिटी आहे आणि इथे कुठेतरी येऊन कोलाइड होत आहेत. तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम काय सांगतो की इफ देर इज अ नो एक्सटर्नल फोर्स ऑन द सिस्टीम इज that is no external force, then the total momentum is conserved. आता टोटल मोमेंटम कन्झर्वड म्हणजे काय बघा रे, काय होतं की इनिशियल मोमेंटम कोणाचं, दोघांचं पण काय, M2 U2 इज इक्वल्स टू काय, M1 V1 प्लस M2 V2. हा झाला कन्झर्वेशनचा लॉ. लक्षात घ्या, हा फार इम्पॉर्टंट आहे. हा मी तुम्हाला छोटासा वेमध्ये प्रूफ करून पण दाखवेन. काय, M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल्स टू M1 V1 प्लस M2 V2. हा काय आला, कन्झर्वेशन, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता बघू आपण थोडासा प्रूफ करू. आता तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये कुलिजन कन्सेप्ट आहे, ती मी लगेच पुढे कव्हर करेन. कुलिजन कन्सेप्ट जे आहे त्या कुलिजन कन्सेप्टमध्ये आपल्याला काही इम्पॉर्टंट कुलिजनचे टाईप्स जे आहेत ते आपल्याला बघायचे आहेत. सो ते मी लगेच सांगून टाकीन. सो कुलिजनमध्ये यामध्ये एक लक्षात घ्या, जेव्हा दोन बॉडी एकमेकाला आपटतात तेव्हा तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते का, न्यूटनचा लॉ उभे होतो. सपोज फर्स्ट बॉडी दुसऱ्यावर आपटते तेवढाच फोर्स
सेकंड बॉडी पहिल्यावर देणार. हा न्यूटनचा थर्ड लॉ आहे जो आपण ऑलरेडी बघितला आहे. आता मी सिम्पली तुम्हाला सांगतो की कसा आला. MA हा आपण पहिल्या बॉडीसाठी लिहूया, MA हा आपण सेकंड बॉडीसाठी लिहूया. आता A म्हणजे काय रे, मास तर कॉन्स्टंट आहे पहिल्या बॉडीचा, V1 मायनस U1 आपण T पकडूया, T मायनस 0 T पकडूया, इनिशियल टाइम 0 पकडूया कारण ते बॉडी रेस्टपासून चालू होतं. इथे काय होणार, M2 V2 मायनस U2 अपॉन T. या Tला T गेला, ठीक आहे. सो काय होईल, M1 V1 मायनस M1 U1 इज इक्वल्स टू M2 V2 मायनस M2 U2. आता ह्याला रिअरेंज करूया. M1 V1 हा जो काही आहे M1 V1 इथे मायनस साईन आहे, इथे पण मायनस साईन आहे, त्यामुळे हे साईन तुमचा प्लस होईल, हे साईन मायनस होईल. बरोबर ना, लॉजिकली हे मायनस M2 V2 होईल, प्लस होऊन जाईल M2 U2 होईल. सो M1 V1 हा इथे आला तर काय होईल, M2 V2 इज इक्वल्स टू M1 U1 प्लस M2 U2. आणि हाच आपण प्रूव्ह करायचा होता का रे. सो दिस इज नथिंग बट दी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम. आता काही फोर्सचा पार्ट राहिला आहे तो आपण कव्हर करू, बट इथपर्यंत लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम आपण इथे प्रूफ करून पण दाखवला. आता आपण पुढे गेलो तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मोमेंटम नंतर आपल्याला कोलिजनचे टाईप्स माहीत हवेत. आता कोलिजनचे टाईप्स काय आहेत, सो टाईप्स ऑफ कोलिजन, ठीक आहे. टाईप्स ऑफ कोलिजन, टाईप्स ऑफ कोलिजनमध्ये आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंट आपण जर टाईप बघितले तर हेड ऑन, नॉन हेड ऑन वगैरे तर आहेच. आता हेड ऑन कोलिजन म्हणजे मी सांगितलं की दोन्ही बॉडी एकमेकाला एकाच लाईन ऑफ ॲक्शनने आपटत आहेत आणि त्याच्याबरोबर वेगळा ऑब्लिक कोलिजन. त्यामध्ये काय होतं की दोन बॉडी अशा येतात आणि ते कशा पण या डिरेक्शनने जातात. म्हणजे सपोज विदाउट एका काही अँगलवर ॲक्ट होत असतील दोन बॉडी आणि ते आपटल्यानंतर पण कसे पण जात असतील तर आपण त्याला ऑब्लिक कोलिजन म्हणतो. आणि हेड ऑन म्हणजे काय, एकाच लाईन ऑफ ॲक्शनने आपल्याला त्या बॉडीचं कोलिजन होतं. आता टाईप्स ऑफ कोलिजनमध्ये आपण बेसिक बघूया, ते म्हणजे इलास्टिक कोलिजन आणि दुसरे म्हणजे इनइलास्टिक कोलिजन. ओके. आता इलास्टिक कोलिजन आणि इनइलास्टिक कोलिजन म्हणजे काय, तर इलास्टिक कोलिजन असं कोलिजन ज्यामध्ये जी काही आत्ता आपण बघितलं M1 U1 प्लस M2 U2 इज इक्वल्स टू M1 V1 प्लस M2 V2 हे काय होतं, कन्झर्व्ड होतं. दुसरी गोष्ट यामध्ये कायनेटिक एनर्जी पण कन्झर्व्ड होते. कायनेटिक एनर्जी कन्झर्वेशन म्हणजे काय, कायनेटिक इनिशियल म्हणू किंवा आपण बिफोर कोलिजन म्हणू, इज इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजन. म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी आफ्टर कोलिजनला आपण फायनल म्हणू, ठीक आहे. म्हणजे काय, हाफ M1 U1, कारण कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय, हाफ MV स्क्वेअर. तर हाफ M1 U1 प्लस हाफ M2 U2, हाफ M1 U1 स्क्वेअर प्लस हाफ M2 U2 स्क्वेअर इज इक्वल्स टू हाफ M1 V1 स्क्वेअर प्लस हाफ M2 V2 स्क्वेअर. हे इथे कन्झर्वेशन आपल्याला भेटतं, हे दुसरं भेटतं. आणि तिसरं म्हणजे हा जो आहे त्याच्यात आपण जर बघितला तर यामध्ये तुम्हाला हे एक्झिस्ट आपण म्हणू शकत नाही, आपल्या सराउंडिंगमध्ये एक्झिस्ट होत नाही. कारण तुम्ही ऑब्झर्व करता का, कायनेटिक एनर्जी जी काही आपली इनिशियल आहे ती जेव्हा कोलिजन होतं ती मे बी हीटमध्ये कन्वर्ट होऊ शकते आणि ती हीटमध्ये कन्वर्ट झाली तर आपल्याला मग त्याचं कोलिजनचा इफेक्ट म्हणजे ती काही हीटमध्ये गेली, त्यामुळे 100% कायनेटिक एनर्जी आपल्याला कन्झर्वेशन भेटत नाही. बट काही इंटरमॉलिक्युलर कोलिजन आपण अज्युम करतो की ते काय आहेत, जसं की KTGमध्ये आपण कोलिजन पुढच्या थर्ड चॅप्टर आहे 12चा, तिथे अज्युम करणार आहोत की हा इलास्टिक कोलिजन आहे, ठीक आहे. सो इनइलास्टिक कोलिजनमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट हे पार्ट सेमच असतो. म्हणजे काय, लिनियर मोमेंटम कन्झर्वेशन हे होतं यामध्ये पण. जे आपल्याला डे टू डे लाईफमध्ये इनइलास्टिक कोलिजन भेटतं तर जे काही आहे त्यामध्ये कन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम होतंच. बट हे जे कन्झर्वेशन आहे सेकंडवाला, दॅट इज कन्झर्वेशन ऑफ कायनेटिक एनर्जी, ते होत नाही. कारण मग हे प्रॅक्टिकल एक्झाम्पल झालं. इनिशियल कायनेटिक एनर्जी आणि फायनल कायनेटिक एनर्जी सेम नसते. सो हा झाला दुसरा. आणि तिसरा म्हणजे पॉईंट म्हणजे आपल्याला हा आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण एक्झिस्ट होतो, ठीक आहे. यानंतर एक छोटासा मी फक्त एक्सप्लेन करतो की तुम्हाला एक कन्सेप्ट आहे ते म्हणजे परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. आता परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन म्हणजे असं कोलिजन जेव्हा दोन बॉडी सपोज एकमेकाला आपटल्या आणि दोन्हींची मिळून एक सपोज वेलॉसिटीने जात असतील
समजतंय का? म्हणजे काय, दोन बॉडी एकमेकाला आपटल्या आणि दोन्ही पण मिळून दोघं पण एकमेकाला स्टिक झाल्या आणि त्या दोन्ही पण एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटी किंवा युनिफॉर्म व्हेलॉसिटी किंवा एका सेम व्हेलॉसिटीने जर जात असतील तर अशा कोलिजनला आपण म्हणतो ते म्हणजे दॅट इज परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन. ओके, होपफुली समजलं असेल. आता हे कोलिजन झाल्यानंतर आपल्याला एक नवीन कन्सेप्ट आपल्याला त्याच कोलिजन रिलेटेड बघायची आहे, ती म्हणजे कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. ओके, तर तो काय असतो ते मी तुम्हाला सांगतो. जस्ट फॉर्म्युला त्याचा इम्पॉर्टंट आहे, मी शॉर्ट फॉर्म लिहितो. कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन हा काय असतो, तर कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन म्हणजे आपण त्याचा एक रेशो आहे की इट इज द रेशो ऑफ निगेटिव्ह ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन फायनली होतं म्हणून मी व्ही लिहिलं, टू द वेलॉसिटी ऑफ अप्रोच. रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच म्हणजे निगेटिव्ह ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ सेपरेशन टू रिलेटिव्ह वेलॉसिटी ऑफ अप्रोच. याला मी असं पण लिहू शकतो, कारण निगेटिव्ह साईन मी इथे आतमध्ये मल्टिप्लाय केलं तर हा आपला असा पण आन्सर येऊ शकतं. हा झाला ईचा फॉर्म्युला, कोइफिशियंट ऑफ रेस्टिट्यूशन. आणि यावरून आपण डिसाईड करू शकतो की ते कोलिजन इलास्टिक आहे की ते कोलिजन इनइलास्टिक आहे. जर ह्याची व्हॅल्यू ईची व्हॅल्यू 1 असेल तर हे कोलिजन झालं इलास्टिक कोलिजन. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता इलास्टिक कोलिजन झाल्यानंतर इनइलास्टिक कोलिजनसाठी आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे इनइलास्टिक कोलिजनमध्ये हिची व्हॅल्यू 1 to 0 मध्ये किंवा 0 to 1 मध्ये, नॉट 1 to 0, उलट आपण म्हणू 0 to 1 मध्ये काय होते, लाय होते. ह्याची व्हॅल्यू 0 to 1 मध्ये लाय झाली तर आपण म्हणू शकतो ते इनइलास्टिक आहे. आणि ह्याची व्हॅल्यू जर एक्झॅक्ट 0 असली तर ते कोलिजन म्हणजे परफेक्टली इनइलास्टिक कोलिजन किंवा परफेक्ट इनइलास्टिक कोलिजन. आर यू गेटिंग माय पॉईंट? सो परफेक्ट इनइलास्टिक कोलिजन. समजते का? सो हे 3 एक छोटेसे इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर आपल्याला एक मोठंच्या मोठं डेरिवेशन तुम्हाला आठवत असेल तर बोर्ड एक पूर्ण बोर्ड भरून आपण नंतर परत त्या पूर्ण रफ करून परत तो शेवटपर्यंत गेलेलं, त्यामध्ये त्यांनी V1 आणि V2चे डेरिवेशन्स दिलेले आहेत. तुम्ही एकदा फक्त ते चेक कराल की आपण डेरिवेशन कसे केले. आता V1 आणि V2चे डेरिवेशन म्हणजे काय की आपण एखादी फायनल व्हेलॉसिटी जर दुसऱ्या V2चे म्हणजे त्यामध्ये V2ची टर्म नसेल, जर तुम्हाला बघायचं असेल तर V1चा फॉर्म्युला तुम्हाला भेटला असेल तो म्हणजे m1 मायनस m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू u1 प्लस 2m2 अपॉन m1 प्लस m2 इंटू u2. सो हा आपल्याला एक V1 आणि V2चा फॉर्म्युला तुम्हाला भेटलेला. त्यामध्ये V2चा फॉर्म्युला आहे 2m1 अपॉन m1 प्लस m2 इंटू u1 प्लस m2 मायनस m1 अपॉन m1 प्लस m2 इंटू u2. बघा मी परत लिहून ठेवतो. हा फॉर्म्युला काय आहे, तो तुमचा V2चा फॉर्म्युला जो असेल तो असेल 2m1 असेल अपॉन m1 प्लस m2 इंटू u1 प्लस m2 मायनस m1 अपॉन m1 प्लस m2. हा तुमचा झाला इंटू u2. हा तुमचा झाला V2चा फॉर्म्युला. म्हणजे ह्याच्यात तुम्ही बघताय का इनिशियल वेलॉसिटीज आहेत आणि मासेस आहेत. तुम्हाला कुठेच फायनल जो काही वेलॉसिटीचा कंटेंट आहे इथे V1च्या ह्याच्यात V2 नाही आहे आणि V2च्या ह्याच्यात V1 नाही आहे. सो ह्या गोष्टीचं थोडंसं लक्ष द्या. हे डेरिवेशन आपण प्रूफ केलेलं. हा झाला कोलिजन बद्दलचा पार्ट. ओके, सो आपण नेक्स्ट पार्टकडे जाऊया. आता मी काही गोष्टी सांगतो, फक्त जस्ट डिस्कशन करतो, जे तुम्ही नंतर म्हणजे बघाल की जेव्हा आपण फोर्सेसबद्दल बोलतो तेव्हा आपल्याला माहीत हवं की या युनिवर्समध्ये कोअर फोर्सेसमध्ये सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स कोणते आहेत. तर सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स जे आहेत ते सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स जो आहे तो म्हणजे तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स. हा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट फोर्स आहे जो बाइंड करून ठेवतो. दुसरा जो आहे त्यानंतर स्ट्रेंथनुसार कोअर फोर्सेसबद्दल बोलतोय मी. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स हा दुसऱ्या नंबरला येतो. तिसऱ्या नंबरला येतो वीक न्यूक्लिअर फोर्स आणि चौथ्या नंबरला येतो तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो हे जे आहे ते स्ट्रेंथनुसार घेतलेले स्ट्रॉंग टू वीक असे फोर्सेस आहेत, हे तुम्हाला माहीत हवं. त्यानंतर आपण बघितलेलं ते म्हणजे काही डिफरन्सिएशन पार्ट. डिफरन्सिएशन पार्ट म्हणजे काय, आपण बघितलेला इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स, नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स याचे डिफरन्स बघितलेले. त्यामध्ये बघितलेलं आपण इनर्शियलमध्ये न्यूटन्स लॉ ओबे होतो, ॲक्सेलरेशन नसतं. नॉन इनर्शियलमध्ये न्यूटन्स लॉ ओबे होत नाही. जे काही गोष्टी आपण डिस्कस केल्या त्याबद्दल तुम्हाला थोडासा कंटेंट माहीत हवा. दुसरी गोष्ट इम्पॉर्टंट की तुम्हाला पुढे जाऊन जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला त्या
व्हॉट इज कॉन्टॅक्ट फोर्स, ॲक्च्युअल फिजिकल कॉन्टॅक्ट, कॉन्टॅक्ट, नॉन कॉन्टॅक्ट फोर्स, स्युडो फोर्स, रिअल फोर्स, याबद्दल बऱ्याच प्रॉपर 3-4 पॉईंट्स आपण डिस्कशन केलेले आहेत. सगळ्यात इम्पॉर्टंट जो आहे तो म्हणजे कन्झर्वेटिव्ह आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स, याबद्दल पण तुम्ही थोडंसं वाचा. कन्झर्वेटिव्ह फोर्स जसं की ग्रॅव्हिटेशनल, जो इंडिपेंडंट असतो वर्क डन त्याच्या पाथवर, याला म्हणतात कन्झर्वेटिव्ह फोर्स. आणि नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्स म्हणजे जसं की फ्रिक्शनल फोर्स, जो त्याच्या पाथवर डिपेंडंट आहे. तुम्ही त्याचा पाथ जास्त केला तर फ्रिक्शन जास्त होणार. सो ह्या गोष्टी आपल्याला सगळ्यात इम्पॉर्टंटली माहीत हव्यात. तर चारही पण एक्झरसाइजमध्ये क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे. सो हा झाला तुमचा सगळ्यात इम्पॉर्टंट जो काही फोर्स रिलेटेड होता. त्यामध्ये आपण बघितलं असेल तर वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स म्हणून एक कन्सेप्ट आहे, ती पण मी तुम्हाला सांगतो. पण त्यासाठी तुमचं इंटिग्रेशन जे काही पार्ट आहे तो स्ट्रॉंग हवा. सो वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. ठीक आहे. आता वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्समध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे, ती म्हणजे की यामध्ये आपला जो फोर्स आहे, सपोज या एका बॉडीला तुम्ही पुढे या एक्स सपोज 0 आहे आणि एक्स इथे 2 आहे, इथपर्यंत तुम्हाला न्यायचं आहे. तुम्ही काय केलं, सपोज 10 न्यूटन पहिला अप्लाय केला, थोडा डिस्टन्स केला, नंतर 20 न्यूटन अप्लाय केला आणि असं करून तुम्ही या बॉडीला मूव्ह केलं. तर तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर इथे प्रत्येक ठिकाणी तुम्ही फोर्स व्हॅरी करताय. सो याच कन्सेप्टला म्हणतात वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स. आता तुम्हाला एक बेसिक कन्सेप्ट सांगतो कसा आपण फाइंड आउट करायचा. तर फोर्स डिस्प्लेसमेंट डायग्रॅम, सपोज तुम्ही अशी काही व्हेरिएबल फोर्स आहे, हा ए पॉईंट आहे, बी पॉईंट आहे, सिमिलरली हा x1 म्हणू शकतो किंवा d1 म्हणू शकतो. आता डिस्प्लेसमेंट आहे म्हणून आपण इथे x म्हणून x1 लिहूया, इथे x2 लिहूया. आता A to B जाताना जेवढा एरिया सपोज ग्राफिकल फॉर्ममध्ये दिला असेल तर एरिया अंडर फोर्स डिस्प्लेसमेंट डायग्रॅम हा तुमचा वर्क डन असतो. आता ह्याच्यात तुम्ही बघता की एक्स चेंज होतोय, फोर्स पण चेंज होतोय, कॉन्स्टंट नाही आहे. असा आपला फोर्स म्हणजे कॉन्स्टंट फोर्स, हा तुमचा कॉन्स्टंट फोर्स झाला. बट इथे जो आहे तो म्हणजे तुमचा कॉन्स्टंट फोर्स नाही आहे, तुमचा व्हेरिएबल फोर्स आहे. तर ह्याचं कसं करायचं तुम्हाला सांगतो की जर आपल्याला वर्क डन काढायला विचारलं तर आपण केलेलं रे x1 to x2 पर्यंत जात होतो आणि इथे काय होतं f into dx होतं. हा इंटिग्रेशनचा पार्ट. आता ह्यासाठी इंटिग्रेशनचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट माहीत हवा. इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx इज नथिंग बट दी x raised to n+1 अपॉन n+1. आता प्लस सी असतो, बट इथे जी काही इंटिग्रेशन आहेत त्याला लिमिट्स आहेत. सो x1 आणि x2 हे लिमिट्स आहेत. सो आपण त्याला लिमिट्स देऊ शकतो. सो ह्याला आपण म्हणू शकतो डेफिनाइट इंटिग्रल. सो याचं काहीतरी तुम्हाला आन्सर येईल, कारण ह्याला लिमिट्स आहेत. म्हणजे आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन म्हणजे स्मॉल पार्टचं ॲडिशन. सो ते ॲडिशन म्हणजे आपल्याला थोडं जे काही आहे ते ॲड करायचे आहेत, म्हणजे समेशन करायचं आहे. ठीक आहे. डिफरन्सिएशन म्हणजे आपण डिफरन्शिएट करतो, त्याला इंटिग्रेट करतो म्हणजे ॲड करतो. आपण बऱ्याच वेळा डिस्कस केलं आहे. सो हा एक कन्सेप्ट आहे, तो खूप इम्पॉर्टंट आहे. इवन CETला पण या पार्टवर क्वेश्चन ऑलरेडी आलेले आहेत. सो या पार्टचे प्रॉपर स्टडी करून घ्या. ठीक आहे. आता आपण थोडंसं पुढे गेलो तर आपण जो काही आहे तो पुढचा पार्ट बघूया. तो म्हणजे टॉर्क रिलेटेड क्वेश्चन्स. या क्वेश्चन्सवर थोडंसं फोकस राहायला हवं. मी बऱ्याच गोष्टी घेतलेल्या आहेत. तर टॉर्क रिलेटेड पार्ट आपण थोडंसं डिस्कस करूया. आता टॉर्क म्हणजे काय, तर सगळ्यात इम्पॉर्टंट टॉर्क याचं बेस्ट एक्झाम्पल तुम्ही डोअर ओपनिंग म्हणू शकता. मी क्लासमध्ये पण बऱ्याच वेळा सांगितलं आहे की टॉर्कला जर जनरलाइज डिफाईन करायचं झालं तर इट इज नथिंग बट दी फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. आता तुम्हाला मी क्लासमध्ये देऊन दिलं आहे की RF साइन थिटा किंवा जे काही आहे ते कसं आहे, आणि टॉर्क ही व्हेक्टर क्वांटिटी आहे. सो जो टॉर्क जो आहे तो डिफाईन करताना जर तुम्हाला डिफाईन करायचं असेल तर टॉर्क इज नथिंग व्हेक्टर फॉर्ममध्ये R बार क्रॉस F बार. हे कसं आलं हे पण तुम्हाला मी सांगितलेलं आहे. याचा टॉर्क रिलेटेड क्वेश्चन आपण थोडंसं मी जस्ट इंट्रोड्यूस करतो की कसा नेट टॉर्क आपण काढतो, आणि त्यानंतर आपण कपलची टर्म बघू. त्यानंतर पुढच्या गोष्टी आहेत ते बघू आपण. ठीक आहे. सपोज हा O पॉईंट आहे, हा फोर्स आहे 20 न्यूटनचा. आता मी अँगलवाले क्वेश्चन घेत नाही आहे. आता आपण जस्ट नॉर्मल क्वेश्चन बघूया. हा आहे 30 न्यूटनचा. सपोज हे डिस्टन्स 2 मीटर आहे, हे 3 मीटर आहे, म्हणजे ह्याच्या पुढे 3 मीटर आहे, ह्याच्यापर्यंत 2 मीटर आहे. ठीक आहे. त्यांनी जर नेट टॉर्क विचारला आपल्याला O भोवतीचा तर आपण सिम्पल काढू शकतो. तो म्हणजे एक आपण फोर्स किती इकडे ॲक्ट होतो, आपण ह्याच्यात किती आहे हा आपल्याला विचारलेला आहे. आपण याला नाव देऊया A आणि B. आपल्याला A पॉईंटचा टॉर्क भेटतोय, तो म्हणजे टॉर्क जो आहे तो 20 × 2. आता इथे
जो टॉर्क आहे तो आपल्याला माहीत आहे की आपण क्लॉकवाईज म्हणतो किंवा अँटी क्लॉकवाईज म्हणतो. आता इथे जो टॉर्क आहे तो क्लॉकवाईज आहे, कारण आपण इथे हात पकडला, याला असं खेचलं तर हा काय भेटतो आपल्याला, क्लॉकची डिरेक्शन देतो. सो 20 × 2 दॅट इज 40 न्यूटन मीटर. हा काय झाला तुमचा क्लॉकवाईज टॉर्क झाला. इज इट क्लिअर? आता क्लॉकवाईज झाला. आता बी पॉईंटकडे आलो आपण. बी पॉईंटकडे जर आपण आलो तर बी पॉईंटकडे आपल्याला टॉर्क काय भेटतो, 30 × 5. कारण हे डिस्टन्स इथूनच मेजर करेल मी, हा चेंज करत नाही. इथे पकडायचं, ह्याला पकडा, ह्याला वरती खेचा, किती आलं 3 + 2 = 5 डिस्टन्स, आणि हा किती झाला 30. आणि हा अँटी क्लॉकवाईज झाला. मी इथे दिसतंय तुम्हाला की हे जो फोर्स आहे तो 30 आहे, आणि तुम्ही बघता का इथे परपेंडिक्युलर आहे हा, म्हणून आपल्याला ते काही अँगल घ्यावे लागत नाही आहेत. अदरवाईज असा असेल तर आपल्याला माहीत आहे की 30 असेल तर कसा अँगलने काढतात. तो 3 × 2 5, सो 5 दॅट इज 150. मग आता नेट टॉर्क काय आहे रे, तुम्हाला दिसतं इकडे 150 तुमचा अँटी क्लॉकवाईज आहे, तो जास्त आहे, जास्तातना आपण कमी करू. सो म्हणजे नेट टॉर्क आहे तुमचा 110 अँटी क्लॉकवाईज. इज इट क्लिअर? सो हा असा आहे एकदम सिम्पलचा टॉर्कवाला कन्सेप्ट. तुम्हाला जिथून टॉर्क फाइंड आउट करायचा आहे तर नेट टॉर्क ॲट ओ किती आला तुमचा 110 अँटी क्लॉकवाईज. कारण ही बॉडी जर तुम्ही बघितली तर ही या बॉडीला अशी ही बॉडी टर्न करेल. ऑब्वियस गोष्ट आहे, इथून जास्त तुम्ही ढकलताय, जास्त डिस्टन्सवर ढकलताय, जेवढं डिस्टन्स वाढवतोय तेवढं टर्निंग जास्त इफेक्ट भेटेल. सो हा एक सिम्पल कन्सेप्ट टॉर्कचा होता. RF sin θ कसं आलं, कसे आपण डायग्रॅम घेऊन काढलं ते आपल्याला डिटेलमध्ये आपण डिस्कस केलेलंच आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट कन्सेप्ट आपण कपल ही कन्सेप्ट बघितलेली, आणि त्यानंतर इम्पल्स पण आपण बघूया. कपल काही कंडिशन्स इक्विलिब्रियम ते पण आपण डिस्कस करूया. कपल म्हणजे काय रे, कपल हे सेम लाईक टॉर्कला मोमेंट ऑफ फोर्स म्हणतो, तसंच इथे कपल म्हणजे काय होतं, सपोज हे एक्स डिस्टन्सने जर अँटी पॅरलल फोर्स विदाऊट म्हणजे लाईन ऑफ ॲक्शन त्याची डिफरंट असेल तर तो जो टर्निंग इफेक्ट देतो त्याला आपण काय म्हणणार आहोत, कपल म्हणणार आहोत. बेस्ट एक्झाम्पल तुमचं स्टिअरिंग व्हील. आता बघा तुम्ही स्टिअरिंग व्हील जे काही स्टिअर करता आपण, ठीक आहे, स्टिअर करताना आपण एक हात या साईडला ढकलतो, दुसरा खाली खेचतो. म्हणजे काय, आपल्याला विदाऊट लाईन ऑफ म्हणजे सेम लाईन ऑफ ॲक्शन नसणारे दोन फोर्स आपण अँटी पॅरलल वर्क करतो आणि काही फायनाईट डिस्टन्सवर वर्क करतो, आणि त्याने जो जनरेट होतो त्याला आपण काय म्हणतो, कपल म्हणतो. इज इट क्लिअर? सो हा छोटासा कपलचा कन्सेप्ट होता, आणि तो तुम्हाला इथे दिसतोय. म्हणजे कसे, इवन तुम्ही कॅप जी ओपन करता, जी बॉटलची कॅप ओपन करता, तिथे पण काय ॲक्ट होतो, कपल ॲक्ट होतो. इज इट क्लिअर? इट इज व्हेरी सिम्पल कन्सेप्ट, दॅट इज कपल. आणि त्यानंतर काही आपण बघितलेले ते म्हणजे मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे, मेकॅनिकल इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता ह्या मेकॅनिकल इक्विलिब्रियममध्ये आपण एक गोष्ट बघितलेली ती म्हणजे स्टेबल इक्विलिब्रियम, अनस्टेबल इक्विलिब्रियम, बरोबर ना. सो यामध्ये काय होतं, स्टेबल, अनस्टेबल आणि न्यूट्रल. स्टेबलमध्ये काय होत होतं आपल्याला माहीत आहे की आपण अशी एक डायग्रॅम बघितलेली. इथे जो काही सरफेस आहे तो सरफेस असा वाउंड असतो, थोड्या वेळानंतर हा बॉल स्टेबल होऊन जातो. दुसरा आहे म्हणजे अनस्टेबल, इथे ठेवला तर हा कंटिन्युअस पुढे पुढे होत जाईल, सो अनस्टेबल झाला. आणि इथे जर ठेवला ह्याला काहीच नाही आहे, सो झाला न्यूट्रल इक्विलिब्रियम. हे जस्ट तुम्हाला थेअरी ओरिएंटेडसाठी विचारतात, सो तुम्हाला या गोष्टीचं प्रॉपर वाचलं पाहिजे. हा थेरॉटिकल क्वेश्चन आहे. त्यानंतर काही आपण कंडिशन्स बघितलेल्या इक्विलिब्रियमच्या. ठीक आहे, मी सांगतो कारण त्याच्यावर आपल्याला क्वेश्चन्स होते, जसं की आपण तो मंकीचा वगैरे क्वेश्चन सॉल्व केला तर त्या रिलेटेड क्वेश्चन. आता बघा, कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे काय रे, बॉडी ती स्टेबल होण्याचा ट्राय करते, म्हणजे ते म्हणजे इक्विलिब्रियम कंडिशन. आता इथे आपण बघूया की कंडिशन्स काय काय आहेत. कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. ठीक आहे. आता पहिली कंडिशन अशी आहे की समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज 0, म्हणजे जेवढे एक्स डिरेक्शनमध्ये फोर्स आहेत ते सगळेच्या सगळे फोर्स 0 असले पाहिजेत. दुसरी कंडिशन अशी आहे समेशन ऑफ एफ ऑफ वाय इज 0, म्हणजे वाय डिरेक्शनमध्ये जे काही व्हर्टिकल म्हणतो आपण, जेवढे काही फोर्स आहेत ते सगळेच्या सगळे 0 असले पाहिजेत. आणि तिसरी जी कंडिशन आहे ते म्हणजे नेट टॉर्क, जो काही टॉर्क आहे तो पण 0 असला पाहिजे, बरोबर ना. आपण एखादा रॉड घेतला आणि ह्याच्यावर असा फोर्स असेल आणि हा टर्निंग देत असेल तर आपण ती म्हणू शकत नाही, ती बॉडी इक्विलिब्रियममध्ये नाही आहे. सो आपल्याला ह्या 3 कंडिशन्स इम्पॉर्टंटली माहीत हव्यात. ओके. आता ह्याचा यूज काय, तर मी एक सिम्पल एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतो. मी ही सगळी बेसिक एक्झाम्पल घेतो जेणेकरून तुम्ही त्या एक्झाम्पलच्या रिलेटेड अजून एक्झाम्पल बघाल आणि त्यामुळे तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल. सो ए आणि बी
हा पार्ट आहे आणि इथे सपोज करा 20 न्यूटन ॲक्ट होतोय. तुम्हाला हा एक आपण असं अज्युम करूया, हा जो रॉड आहे ह्याचं मास आपण निग्लिजिबल किंवा मास कन्सिडर करूया, नको निग्लिजिबल मास असं म्हणूया. तर इथून हा सपोर्टला आहे म्हणजे हा रिॲक्शन देईल, इथे पण सपोर्टला आहे हा पण रिॲक्शन देईल. सो आर ए आणि आर बीची व्हॅल्यू तुम्हाला विचारलेली आहे. त्यांनी हे डिस्टन्स दिले, हे 2 मीटर आहे आणि हे अजून पुढे 5 मीटर आहे असं त्यांनी काहीतरी सांगितलं. सो आपण बघूया आर ए आणि आर बीची व्हॅल्यू काय होते. तर आता ह्या कंडिशन्स अप्लाय करून आपल्याला हे आर ए आर बीची व्हॅल्यू काढायची आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट एक पहिल्या समेशन ऑफ एफ ऑफ वाय वरनं आपल्याला एक भेटतं, ते म्हणजे आर ए प्लस आर बी -20 इज इक्वल्स टू 0. आता बघा मी -20 का घेतला, कारण हे दोघं फोर्सवरती चालले आहेत. फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी, डिरेक्शन इम्पॉर्टंट आहे. सो हा खाली चालला आहे म्हणून मी -20 घेतला. यावरनं पहिलं इक्वेशन काय भेटलं, आर ए प्लस आर बी इज इक्वल्स टू दॅट इज 20. ओके, आर ए प्लस आर बी किती झालं तुमचा, हा इथे गेला की 20. ठीक आहे, हे इक्वेशन नंबर 1 भेटलं. दुसरी ही कंडिशन तर अप्लिकेबल नाही आहे कारण एक्स डिरेक्शनचे फोर्सेस नाही आहेत. ठीक आहे, तिसरी कंडिशन आहे टॉर्क. आता टॉर्क आपण ह्या ए भोवती घेऊया, कारण आपल्याला काय ए भोवती घेतला ना तर हा एचा फॅक्टर्स निघून जाईल रे. मग आपल्याला 2 सायमल्टेनियसपेक्षा एक तर डायरेक्ट आन्सर भेटेल. सो इथे मी टॉर्क घेतोय, टॉर्क ॲट ए अप्लाय केला तर मला काय भेटेल रे, टॉर्क ॲट ए जो 0 असला पाहिजे कारण इक्विलिब्रियम कंडिशन म्हणतोय. काय असेल रे मला सांगा, 20 × 2 हा क्लॉकवाईज झाला म्हणून मी तसाच घेतला. अँटी क्लॉकवाईज आपण निगेटिव्ह पकडूया, तुम्ही काही पकडू शकता. अँटी क्लॉकवाईज पण पॉझिटिव्ह पकडू शकता, काही फरक पडत नाही. फक्त दुसरा काय आहे तो निगेटिव्ह पकडा. आता 2 × झाला. आता हे टोटल डिस्टन्स 7 आहे, मायनस करतो मी कारण हा क्लॉकवाईज पकडला. आता अँटी क्लॉकवाईज 7 × आर बी समजतंय का, इज इक्वल्स टू 0. सो काय होईल तुमचा फायनल, 40 इज इक्वल्स टू 7 आर बी. समजतंय. सो हा 20 × 2 आणि हा 7 × आर बी, कारण हा आर बी पण एक फोर्सच आहे रे. सो न्यूटनमध्येच येणार आर ए आर बीचा आन्सर. तर ह्याच्यावरनं तुम्ही आर बी भेटेल. जे काही आर बी येईल ते तुम्ही या इक्वेशनमध्ये पुट करा. इक्वेशन नंबर 1मध्ये तुम्हाला काय भेटेल, आर एची व्हॅल्यू भेटून जाईल. ॲज सिम्पल ॲज दॅट. किती सिम्पल आहे बघा, 40/7 आर बी भेटला आणि आर बीची व्हॅल्यू तुम्ही कशात पुट केली, आर ए या इक्वेशनमध्ये पुट केली, तुम्हाला काय भेटून जाईल रे, पुढची व्हॅल्यू दॅट इज आर एची पण व्हॅल्यू भेटून जाईल. ओके, सो जस्ट मी एकदा चेक करतो की आपण जे काही स्टार्टिंगला जे आपण डिसाईड केलेलं त्यातला कोणता पार्ट मिसिंग तर झाला नाही आहे. त्यामुळे आपल्याला आयडिया येईल की तर वर्क एनर्जी थिअरम एक रिमेनिंग आहे आपला आणि सेंटर ऑफ मासवाला कन्सेप्ट रिमेनिंग आहे. ठीक आहे, आपण दोन्ही पण पार्ट पटापट करून टाकूया, वर्क एनर्जी थिअरम आणि सेंटर ऑफ मास. आता जर पार्ट जो आहे तो सेंटर ऑफ मासच्या रिलेटेड लास्टचा पार्ट करून आपण वर्क एनर्जी थिअरमला जाऊया. आता सेंटर ऑफ मास, ठीक आहे, एकदम सिम्पल कन्सेप्ट. सेंटर ऑफ मास म्हणजे काय, सपोज की एखादी बॉडी अनइवन आहे किंवा अनसिमेट्रिकल आहे, तर त्या बॉडीचं सगळं काही सेंटर एका जागी हे होत नाही. तर आपण अज्युम असं केलं की काही इकडे एक पॉईंट घेतला जो R1 डिस्टन्सवर आहे. ठीक आहे, सो x1 y1 z1 जो एखादा डिस्टन्स बघितला जो इथे पकडा R2 डिस्टन्सला आहे, x2 y2 z2 इथे पकडा. आपण n नंबर ऑफ मासेस आहेत. सो हा एक xn yn zn जो काही असेल तो इथे मास आपण पकडला mn, इकडे मास पकडला m1, इकडे मास पकडला m2 सपोज करा पकडला. तर ह्या काही सिस्टीमचा मास सिमेट्रिकली नाही रे. म्हणजे जसं की बघा आता हा मार्कर पण सिमेट्रिकल नाही, इथे कुठेतरी जास्त आहे, सो इथे कुठेतरी शिफ्ट झालेला असणार. तर काय असतं की आपण एखादा जर बघितला तर हा जर सिमेट्रिकल, जसं की स्पियर घ्या तर त्याचा सेंटर ऑफ मास सेंटरलाच असेल कारण तो सगळीकडे युनिफॉर्म डेन्सिटी आहे, सगळीकडे सिमेट्रिक आहे. तर इथे काय होतं की थोडंसं अनसिमेट्रिकल असल्यामुळे आपल्याला याचं सेंटर ऑफ मास कुठेतरी शिफ्ट झालं आहे. अज्युम करूया की सेंटर ऑफ मास इकडे शिफ्ट झालं आणि तो डिस्टन्स r आहे. आता हा r डिस्टन्स फाइंड आउट करायचा तर r आपण सिम्पली फाइंड आउट करतो सेंटर ऑफ मास दॅट इज, तुम्ही काय करा m1 r1 प्लस m2 r2 प्लस जेवढे काही मासेस आहेत तेवढे ॲड करा आणि हे सगळं टोटल बॉडीचं मास हे कुठेतरी सिच्युएटेड झालेलं असेल तो r आपल्याला भेटून जाईल. म्हणजे सेंटर ऑफ मास म्हणजे काय, एक तर सगळ्या बॉडीचं मास आपण सपोज करतो की एका पॉईंटला सिच्युएट झालं आहे, कॉन्सन्ट्रेट झालं आहे. किंवा आपण असं पण म्हणू शकतो की त्या मासेसची मुवमेंट, सगळ्या मासेसची मुवमेंट समेशन काय असेल त्या पॉईंटला 0 असेल, हे पण म्हणू शकतो टेक्निकली. बट हा तुमचा झाला r
जो काही सेंटर ऑफ मासचा कंडिशन आहे, ते मास M1 M2 M3 M4 Mn पर्यंत हे मासेस जे आहेत ते कुठेतरी सिच्युएटेड आहेत. आता ही अनसिमेट्रिकल असल्यामुळे आपल्याला सेंटर ऑफ मासचा आपल्याला फॉर्म्युला भेटतो. तसंच आपण x1 y1 आणि z1 पण काढू शकतो. x सेंटर ऑफ मास, y सेंटर ऑफ मास आणि z सेंटर ऑफ मास पण काढू शकतो. जसं इकडे एक्स वाय झेड कॉर्डिनेट येतील सेंटर ऑफ मासचे, कारण एक्स वाय झेड. मग इथे काय कराल तुम्ही, R1च्या जागी फक्त x1 टाकाल, R2च्या जागी x2 टाकाल, R3 कंटिन्युअस x3 x4. किती सिंपल आहे. आणि मासेस तर तेच राहणार आहेत. y टाकताना y1 टाकाल, y2 टाकाल, y3 टाकाल, असे एक्झाम्पल मी घेतलेले आहेत. सो तुम्ही एकदा ते जस्ट चेक केले की तुम्हाला आयडिया होऊन जाईल काय आहे ते. तर अजून ह्याच्यानंतर जो काही सेंटर ऑफ मास आहे त्याला वेलॉसिटी असते, आणि त्या वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढायचा पण सिंपल फॉर्म्युला आहे. तुम्ही काय कराल, वेलॉसिटी ऑफ सेंटर ऑफ मास काढताना एकदम सिंपल, m1 v1 प्लस m2 v2 डॉट 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 अप टू दॅट इज m1 प्लस m2, जे काही आहे ते 100, म्हणजे जेवढ्यापर्यंत आपण करू. तसंच ॲक्सेलरेशन, तो आता पार्टिकलच आहे सेंटर ऑफ मास, त्याला पण ॲक्सेलरेशन येईल. तर त्या ॲक्सेलरेशनचा पण सिंपल फॉर्म्युला सेंटर ऑफ मासच्या, तो म्हणजे दॅट इज m1 a1 प्लस m2 a2, जे काही आहे, जे काही कंटिन्युअस mn an पर्यंत, आणि हे m1 प्लस m2 प्लस m3. आणि ह्याचा जर सिम्प्लिफाईड बघायचं असेल तर तुम्ही असं पण म्हणू शकता, समेशन ऑफ I टेंड्स टू 1 to n MI/RI अपॉन समेशन ऑफ MI वेअर I टेंड्स टू 1 to n. तर थोडं टेक्निकली आपण गेलो, समेशन घेतले म्हणून मी समेशनचा सिम्बॉल वापरला, काहीच अवघड नाही त्याच्यात. ठीक आहे. सो ह्या वेने आपण सेंटर ऑफ मासची कन्सेप्ट बघितलेली होती. फक्त हे तुम्हाला एक्झामला काहीतरी हेल्प होईल, एका फायनल एक्झामला, तर त्यासाठी आपण हे करतोय. ठीक आहे. आता लास्टचा पार्ट आपण करून टाकूया. आणि लास्टचा पार्ट आहे तो म्हणजे तुमचा वर्क एनर्जी थिअरम. ओके, एकदम इम्पॉर्टंट आणि बऱ्याच क्वेश्चन ह्याच्यात पण विचारला आहे. वर्क एनर्जी थिअरम. बघा, वर्क एनर्जी थिअरम काय सांगतो की चेंज इन कायनेटिक एनर्जी इज अ वर्क डन, हे आपल्याला प्रूफ करायचं असतं. आता तुम्ही बुकमध्ये बघितला तर त्याने काही आपण चेंज इन कायनेटिक म्हणजे सपोज तुम्ही ब्रेक अप्लाय केला, तर ब्रेक अप्लाय केल्यावर अल्टिमेटली तुमचं ॲक्सेलरेशन होणार. तर बुकमध्ये काही जे काही आहे ते साइन कन्व्हेन्शनने गेलेत. आपण डायरेक्ट आपण बघूया की चेंज इन कायनेटिक एनर्जी हे वर्क डन कसं आहे. आता चेंज इन कायनेटिक एनर्जी म्हणजे काय, कायनेटिक एनर्जी फायनल. आता एक्झॅक्ट स्टेटमेंट तुम्ही बुकमधून रीड कराल किंवा मी दिलेलंच आहे. कायनेटिक एनर्जी इनिशियल हे म्हणजे काय असलं पाहिजे, तुमचं वर्क डन असलं पाहिजे. आता हे प्रूव्ह करण्यासाठी आपण कायनेमॅटिकल इक्वेशन, जी खूप मोशन इन अ प्लेन सगळ्या चॅप्टरमध्ये आपण बघितलीत बऱ्याचशा, आणि इव्हन तुम्हाला 12th पण ती येणार आहेत. v इज इक्वल्स टू u प्लस at, s इज इक्वल्स टू ut प्लस हाफ at स्क्वेअर, आणि v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. तर त्यामध्ये आपण बघतोय तिसरं इक्वेशन आपण घेऊ, v स्क्वेअर इज इक्वल्स टू u स्क्वेअर प्लस 2as. आता आपण काय करू, याला v स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर इज इक्वल्स टू 2as करू. सेमच आहे रे, काहीच फरक पडत नाही आहे. आता मी काय करतो, याला हाफ एमने दोन्ही पण साईडला मल्टिप्लाय करतो. काय करतोय, मल्टिप्लाइंग बोथ साइड्स बाय 1/2m. हाफ एमने मल्टिप्लाय करतोय. आता हाफ एमने मल्टिप्लाय केलं तर हाफ एम हा व्ही स्क्वेअर, मी आता ब्रॅकेट ओपनच करतो डायरेक्ट, कारण प्रत्येकाला हाफ एमने होणार, मायनस हाफ एम हा अजून येतं यू स्क्वेअर, बरोबर का. हाफ एम काय होऊन जाईल, यू स्क्वेअर इज इक्वल्स टू तुमचं काय होईल 2, किंवा आपण हाफ एमने मल्टिप्लायज करून आधी देऊया, इज इक्वल्स टू हाफ एम इंटू 2as. हाफला हाफ केला. तुम्ही बघताय का, ही कायनेटिक एनर्जी आहे आणि व्ही आहे म्हणजे फायनल आहे. ही काय कायनेटिक एनर्जी आहे, म्हणजे हाफ एम यू स्क्वेअर कायनेटिक एनर्जी ना, यू आहे, हा एम इंटू ए इंटू एस. आता ह्याच्या पुढची स्टेप मी इथे लिहितो बघा. कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल्स टू एम ए म्हणजे काय रे, फोर्स, बरोबर का. ह्या मी जागी एम एच्या जागी न्यूटनचा सेकंड लॉ, फोर्स इंटू एस. आता हेच मी कंटिन्यू करतो पुढे, कायनेटिक एनर्जी फायनल मायनस कायनेटिक एनर्जी इनिशियल इज इक्वल्स टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. एकदम बेसिक कॉन्स्टंट फोर्सवाला, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट इज नथिंग बट दी वर्क डन. आणि हेच आपल्याला कोण सांगतो, वर्क एनर्जी थिअरम सांगतो. सो अशा वेळेने आपण वर्क एनर्जी थिअरम पण कन्क्लूड केलेला आहे.
ओके. सो होपफुली तुम्हाला याचा फायदा होईल. तुम्ही जर वेळ कमी असेल तर 2x लावून थोडंसं फास्ट फॉरवर्डमध्ये पण बघू शकता. बट सगळे पॉईंट याच्यात होपफुली कव्हर झालेत. जे काही न्यूमेरिकल एक्स्ट्रा आहेत तर ते न्यूमेरिकल्स तुम्हाला स्वतः केले पाहिजेत, कारण सगळ्या गोष्टी एका थोड्याशा टाईम स्पॅनमध्ये होणं थोडं डिफिकल्ट असतं. ओके. सो थँक्यू सो मच.